अशा प्रकारे आरोपींची निर्दोष सुटका होणं अशा घटना वारंवार घडत आहे आपण पाहतो. इतका कालावधी हा ट्रायलसाठी लागणं हा खरं शाप आहे आपल्या इंडियन ज्युडिशरीला लागलेला. त्याच्याबद्दलचा विचार गंभीरतेने करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. जर हे आरोपी निर्दोष असतील तर मग त्यांना 17-18 वर्ष त्रास का झाला हा मुद्दा जसा आहे तसं जे 8-9 लोक त्याच्यात मृत्युमुखी पडले आणि 101 पेक्षा जास्त लोक जखमी झाले, त्यांची पण काही चूक नव्हती. ते ब्लास्ट मध्ये जखमी झालेले होते. मग त्यांना न्याय कोण देणार? जर हे सगळे जण निर्दोष आहेत तर मग ब्लास्ट कोणी केला? इन्व्हेस्टिगेशन एवढं पुअर आपलं का आहे की आपण कोणालाच दोषी धरू शकत नाही आणि सगळेच जण निर्दोष आहेत अशा प्रकारचं वातावरण हे भारतामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते न्यायिक व्यवस्थापन चुकीच्या दिशेने चाललंय का असा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आरडीएक्स पण सापडलं नाही, पण आरडीएक्सचे स्फोट झाले असं म्हणतात. मग आरडीएक्स होतं का, आरडीएक्स कुठून आणलं याच्याबद्दलचं इंटेलिजन्स काहीच कोणाचं काम करत नसेल तर मग पोलीस व्यवस्थापन काय काम करताय हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून या सगळ्या दृष्टीने विचार करायला पाहिजे की जर ते सगळेजण निर्दोष होते तर त्यांना इतके वर्ष त्रास का झाला.